आमच्या आत्ताशिक मागण्या 3 वर्षात मान्य केल्यात म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता आज जोडी तुक्का कळून इकडे गेल्यावर. कारण आता सध्या JR काढणं चालू आहे शिक्षणाचे, मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात त्याच्यामुळे मी काय सध्या बोला ना हवा त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय सध्या. आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते JR काढायलेत. आमच्यामध्ये वरगडाला लाड भाऊ आलेत, प्रसाद लाड साहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी बी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो ह्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागलेत. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, JR काढणं सुरू झालंय. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजानं केले सुद्धा. आणि राहिलेलेही कामं ते 22 तारखेपर्यंत करतोयत म्हणलेत. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगा भाऊ, तुम्हाला आता कळन. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते ना यायली उगच बसलोय तिच्या यायला वैतागच झालं.